हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. गणपती बाप्पा विशेष तळणीचे मोदक. तर गणपती बाप्पांना आवडणारा प्रसाद, हा प्रसाद सगळ्यांनाच खूप आवडतो. तळणीचे मोदक सगळ्यांनाच खूप आवडतात. तर चला आपण आज बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने तळणीचे मोदक. तर सगळ्यात आधी आपण जी वरची पारी असते त्याचे पीठ मळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एक छोटं बाउल भरून मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालूयात. 1 वाटी मैद्यामध्ये 21 मोदक आरामात होतात. आणि आता आपण यामध्ये मोहन घालणार आहोत साजूक तुपाचे. 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप यात घालूयात. आणि हे व्यवस्थित आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून याला मैद्याला व्यवस्थित मोहन बसेल आणि जी आपली पारी आहे ती एकदम मस्त होईल. खुसखुशीत आपली पारी व्हायला पाहिजे, यासाठी आपण हे मोहन दिलेलं आहे. तर हे संपूर्ण आता व्यवस्थित आपलं याला मोहन देऊन झालेलं आहे. तर मोहन व्यवस्थित दिलं गेलं हे चेक करण्याची आपली एक पद्धत आहे. तर ह्या पिठाला आपल्या मुठीमध्ये आपण वळायचं आणि ते जर व्यवस्थित असा गोळा बनत असेल तर समजायचं की याला मस्तपैकी मोहन दिलं गेलेलं आहे. तर आता आपण याचं भिजवायला घेऊ शकतो. तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी आपण अगदी थोडं थोडं घालणार आहोत, एकदम असं पाणी घालायचं नाही. आणि मस्त असा घट्टसर गोळा आपण तयार करून घेऊयात. एकदम मस्त गोळा आपला मळला गेलेला आहे. तर आता आपल्याला हा गोळा 10 ते 15 मिनिटांसाठी असाच झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून हा गोळा व्यवस्थित मुरेल. आणि आता आपण सारण बनवायला घेऊया. सारण बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे. आपण हा जो सुक्या खोबऱ्याचा खीस आहे हा घरीसुद्धा बनवू शकतो. खोबऱ्याचा खीस करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता आपण या कोकोनट पावडरमध्ये घालणार आहोत अर्धी वाटी बारीक साखर, आणि ड्रायफ्रूट्सचे काही तुकडे. या सारणामध्ये खूप छान लागतात ते. आणि आता आपल्याला हे सगळं असं छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. साखरेला थोडं पाणी सुटतं, मग एकदम हे सारण जे आहे हे खूप छान तयार होतं. मस्त असं पूर्णपणे एकजीव करायचं. किती मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण मोदक बनवायला घेऊयात. तर जो आपला गोळा आपण ठेवलेला होता 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला, मस्तपैकी मुरलेला आहे. आणि आपण चपाती करतो आपण तेवढा गोळा याचा घेणार आहोत, कारण आपल्याला एकसाथ खूप सारे मोदक आपण बनवू शकतो या पद्धतीने केल्यानंतर. म्हणून आपण थोडा मोठा गोळा घेणार आहोत. तर या गोळ्याला व्यवस्थित मस्तपैकी असा गोल गोल आकार देत आपल्याला बारीक अशी पारी आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे. याची पारी लाटून घ्यायची आहे.
थोडा मैदा लावूया त्याला आणि याची पारी बारीक अशी लाटून घेणार आहोत. आपण जशी चपाती करतो त्याच पद्धतीने आपण हा गोळा लाटून घेणार आहोत. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे. सारण तर खूपच आपलं छान झालेलं आहे. आणि आता आपण मोदक कसे भरायचेत, कसे वळायचे ते बघणार आहोत. तर एकदम मस्त अशी मोठी पारी आपली झालेली आहे. तर अगदी सारखे मोदक यावे म्हणून आपण एक ग्लासाच्या आकारामध्ये आपण याला गोलकट देणार आहोत. गोलकट द्यायला साईडने सुरुवात करायची. तर बघा, अशा प्रकारे आपले खूप सारे मोदक एकाच वेळेला तयार होतील आणि पटापट आपल्याला मोदक वळता येतील. तर अशा प्रकारे एका वेळेला आपण 7 मोदक तयार करणार आहोत. तर बघा, यातली आपण आता एक पारी घेऊयात आणि मोदक कसा भरायचा ते बघूयात. या पारीमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर असं सारण भरायचं आहे. मोदक खायला खूप छान लागतात. आणि सोबत आपण थोडं 2 चमचे दूध ठेवलेलं आहे, जेणेकरून जर आपल्याला पारीच्या साईडला लावायची गरज पडली तर म्हणून. तर बघा, पारीवरती आपण ते सारण घेणार आहोत. का भरपूर असं सारण आपण याला केलेलं आहे. तर आपण बोटाला थोडंसं दूध लावूयात आणि अंगठ्याच्या आणि 4 नंबरच्या बोटाने बघा अशा आपण पाकळ्या तयार करूयात. अगदी सोपी पद्धत आहे ही मोदक बनवण्याची आणि अगदी सुंदर असे मोदक याचे दिसतात. जसं गोल 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 फिरवत मस्तपैकी त्याला मोदकाचा आकार यायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याला मस्त राऊंडेड फिरवायचा. बघू शकता तुम्ही किती मस्त पाकळ्या त्याला आलेल्या आहेत. तर एकदम मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे आणि किती पटकन असा. या 3 बोटांच्या साहाय्याने मस्तपैकी आपण मोदक तयार करणार आहोत. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोदक भरून घेणार आहोत. तर बघा, मी तुम्हाला दुसरा सुद्धा मोदक भरून दाखवत आहे. तर यासुद्धा आपण भरपूर असं सारण घेऊयात. अशा पद्धतीने मोदक केल्यानंतर मोदक कधी फुटत पण नाही. बोटाला दूध लावूयात आणि या 3 बोटांच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण याच्या कड्या घेणार आहोत. आणि असं गोल 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 फिरवत आपण याला मोदकचा आकार देऊयात. आपली पारी एकसारखी असल्यामुळे आपले सगळे मोदक असे एकसारखे दिसणार आहेत. आणि अगदी कमी वेळात मोदक कसे करायचे यासाठी अगदी ही मस्त प्रोसेस आहे. तर अशाच प्रकारे आपण आता बाकीचे पण मोदक करून घेणार आहोत. तर मोदक आपले तयार झालेले आहेत आणि ते पण एकदम एकसारखे. तर आता आपण याला तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं, तेव्हाच आपले मोदक आपण यात घालूयात. सगळ्या बाजूंनी त्यावरती आपण असं तेल टाकणार आहोत आणि एकदम मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईल तोवर आपण याला तळून घ्यायचे आहेत. मोदक तळायला अगदी कमी वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला याला कंटिन्यू परतत राहायचं आहे. तर बघू शकता, याला मस्त कलर आलेला आहे. एकदम छान हे मोदक तळले गेलेले आहेत.
एकदम मस्त. आता आपण हे मोदक काढून घेऊयात. मोदकाला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आला तोपर्यंत आपल्याला याला तळत राहायचे आहेत. याला आपण गोल गोल फिरवत राहणार आहोत जेणेकरून हे सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय होतील. तळणीचे मोदक खायला खूप टेस्टी लागतात. एकदम मस्त आपले मोदक हे तळले गेलेले आहेत. तर आता आपण हे मोदक काढून घेणार आहोत. तर बघा किती मस्त एक सारखा कलर मोदकला आलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोदक तळून घेणार आहोत. गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक किती मस्त दिसतायत तुम्ही बघू शकता. तर बघा अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत आणि अगदी पारीचे पीठ भिजवण्यापासून ते मोदक कसा भरायचा तोपर्यंत आपण एकदम खास टिप्स सांगितलेल्या आहेत. या टिप्स वापरल्यानंतर कधीच आपले मोदक बिघडणार नाहीत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.